नर्मदा आणि कावेरी या ठिकाणी संगम आहे। येणारी नर्मदा इकडनं कावेरी असा संगम या ठिकाणी आहे। इथेच ऋणमुक्तेश्वराचं मंदिर आहे। 4 महिन्यामध्ये आपल्यावर जे ऋण झालं किंवा आयुष्यभरात ज्यांनी आपल्यावर उपकार केले, ऋण काही दानधर्म आपल्याला केला, अशा सर्व दानशूर लोकांचं ऋणमुक्त करण्यासाठीच या ठिकाणी ऋणमुक्तेश्वर मंदिर आहे। या संगमावर त्याच्या दर्शनासाठी सध्या आम्ही जात आहोत। डाळ आणि गुळ, डाळ और गुळ द्यावं लागतं। हा या ठिकाणी संगम आहे आणि वाहणारी नर्मदे हर। नर्मदा परिक्रमेनंतर मानधता परिक्रमेसाठी आता आमचा प्रवास सुरू झालेला आहे। ओंकारेश्वराला जल चढवून सांगता करून ही या पर्वताला एक परिक्रमा करायची आहे। परिक्रमेचाच एक भाग आहे मानधता परिक्रमा। नर्मदे हर। कावेरी आणि नर्मदेच्या संगमावर नर्मदे हर। ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर दर्शनासाठी या ठिकाणी आलेलो आहे। ऋणमुक्त करण्यासाठी दानाने गोळ्या वाहतात। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ऋणमुक्त करण्यासाठी या ठिकाणी डाळ आणि गुळ वाहिलं जातं। असे या ऋणमुक्तेश्वराचं ऋणातून दानशूराच्या ऋणातून मुक्त झालो आहोत सांगण्यास आहे। नर्मदे हर। नर्मदे हर। हे ज्ञानेश्वर देवराम गुंड यांच्या वतीने या ऋणमुक्तेश्वराला डाळ गुळ आणि काही दक्षिणा दिली आहे। ती ऋण या आहे कचुकुंड चंद्रभागाबाई कचुकुंड यांच्या नावाने या ठिकाणी त्या ऋणातून त्यांना देवराम गुंड त्यांची फॅमिली यांना मुक्त करण्यात आलेला आहे। असा एक संकल्प या ठिकाणी केलेला आहे। नर्मदे हर। नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा।
जन्म से भी